सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मनान आणि तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव विचिते वचन जेने रागे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्रनीलाभदाभं जघननितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकारो प्रथम दास तुकां कलावज्ञ जीवोद्धरा कावतारं करंगं गतिज्योतिकामोदिवक्त्रं कलानिशवादा मनोगार्गदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराये सुगन्धं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला एका भगवत भक्ताला भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. या अभंगावरती यथामती यथावकाश काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय आपल्या श्री क्षेत्र डिग्रस या गावामध्ये हा श्री रामनवमीचा यात्रा महोत्सव, या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा आहे. आमचे परमातिक स्नेही श्री कालीचरण पुरी मामा यांनी मला काल फोन केला आणि आजच्या सेवेचं निमंत्रण दिलं. त्या निमित्ताने येणार झालं. इथं आल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला. तो एका गोष्टीचा की आजकाल जर आपण बघितलं गावोगाव यात्रा चाललेली आहे, जत्रा चाललेली आहे, पण गावोगावची यात्रा आणि डिग्रसची यात्रा याच्यामध्ये फार फरक आहे. कसा फरक आहे? गावोगावच्या यात्रेमध्ये डीजे पुढं मुलं नाचतात, परंतु आपल्या गावामधल्या यात्रेमध्ये डीजे नाही, तर पारंपरिक जे वाद्य आहे ते सनई संबळ, त्या वाद्यामध्ये आपण आपली काढणीची मिरवणूक काढली, सर्वांनी त्यामध्ये आनंद लुटला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक संस्कृती जोपासणार, परंपरा जोपासणार जर गाव कुठलं असेल आपल्या संगमनेर तालुक्यातलं तर ते आपलं डिग्रस गाव आहे. म्हणजे एकदा सर्वांनी तुम्हीच तुमच्यासाठी काढा. अतिशय सुंदर संस्कृती परंपरा जपून आणि यात्रा महोत्सव करणार हे आपल्या तालुक्यातलं डिग्रस असं गाव. हे सुंदर असं तुम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. मृदंगाची साथ करण्यासाठी हरिभक्तीपाय आमचे मित्र बाबासाहेबजी महाराज माळी या ठिकाणी आहेत. सर्व गावातील भजनी मंडळ आहे. मालुंजी गावची आमचे थोरात पाटलांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आमचे रुपनर बाबा आहे, तांबडे महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत. माझ्यासोबत आलेले माझे मित्र हरिभक्तीपर्यंत रवींद्रजी महाराज थोरात हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व माता भगिनी आणि पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पाया पायावरी या वारकरी संतांच्या गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये एका भगवत भक्ताला भगवत प्राप्तीचा सोपा असा उपाय सांगतात. सज्जनाओ, जर तुम्ही विचार केला, सत्सद विवेक बुद्धी जर तुमची जागृत असेल तर थोडासा माणसाने या नृत्याला आल्यानंतर विचार करावा की मी या नृत्याला आलो किंवा भगवंताने हा नृत्य जो मला दिला हा कशा करता दिला आणि याचा वापर मी कुठं करतोय. तुकोबारा म्हणतात, देवे दिला देव भजना गोमटा. मग भजन करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी हा जर नृत्य तुम्हाला आम्हाला मिळालेला असेल तर थोडासा प्रत्येकाने विचार करा, आपण देवाची भक्ती करतो का, आपण देवाचं भजन करतो का. आणि जर करत नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. वास्तविक भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी हा नृत्य मिळालेला आहे. आणि बघा, जी वस्तू ज्या कामाकरता मिळाली तिचा वापर हा तिथंच झाला पाहिजे, अन्यथा ती व्यर्थ जाते. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात,
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि न भजाल नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म हा वायाला जाणार आहे. पण कधी जर तुम्ही देवाची भक्ती केली नाही तर, देवाची जर भक्ती केली तर मग मात्र तुम्हाला भगवत प्राप्ती ही दूर नाही. म्हणून जी वस्तू ज्या कामा करता मिळाली तिचा वापर तिथंच झाला पाहिजे. महाभारतातला एक प्रसंग फार सुंदर आहे. ज्या वेळेला कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू झालं, कौरवांना असं वाटायचं आमचा विजय झाला पाहिजे, पांडवांना असं वाटायचं आमचा विजय झाला पाहिजे. कौरवांचा सेनापती होता कर्ण आणि पांडवांचा सेनापती होता अर्जुन. कर्ण हा दानशूर होता, उदार होता, त्रैलोक्यात त्याची कीर्ती होती. तो कर्ण एकदा पहाटे स्नानाला जात असताना इंद्रदेवाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि कर्णाजवळ गेला. हे कर्णा, तू फार दानशूर आहे, उदार आहे, त्रैलोक्यात तुझी कीर्ती आहे. हे ऐकूनच मी तुझ्याजवळ आज आलोय. कर्णा, मला तुझ्याकडून दान पाहिजे. कर्ण काय सामान्य नव्हता. कर्णाने डोळे मिटले आणि बघितलं अंतर्ज्ञानाने, कोण आहे? अरे हा तर इंद्र आहे, ब्राह्मणाचं रूप घेऊन आला. याचा अर्थ काहीतरी कपट दिसत आहे. ठीक आहे, हरकत नाही. ब्राह्मण बुवा, काय दान मागायचंय तुम्हाला माझ्याकडून? घ्या मागून. म्हटले तसं नाही, प्रथमतः तू संकल्प सोड, मग मी तुझ्याकडे दान मागे. कर्ण म्हणू लागला, ब्राह्मण बुवा, तुम्ही आत्ताच तर म्हटले की तुम्ही फार दानशूर आहात, फार उदार आहात, तुमची त्रैलोक्यामध्ये कीर्ती आहे, आणि ती कीर्ती ऐकूनच तर तुम्ही माझ्याकडे दान मागण्याकरता आला. मग संकल्प सोडण्याची काय गरज? त्यावेळेला ब्राह्मण भाऊ म्हणतात, कर्णा, आजपर्यंत अनेकांनी तुझ्याकडे दान मागितलं, परंतु आजपर्यंत असं दान कोणी तुझ्याकडे मागितलं नसेल. असं दान आज मी तुझ्याकडे मागणार आहे. मला असं वाटतं तू हे दान देऊ शकत नाही, म्हणून अगोदर संकल्प सोड. कर्ण म्हणू लागला, माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी दान दिल्याशिवाय राहणार नाही म्हटले. पण तरी पण संकल्प सोडा. शेवटी पाणी घेतलं हातामध्ये, संकल्प सोडला. संकल्प सोडल्यानंतर त्या ब्राह्मण बुवांनी काय मागितलं असेल? कर्णा, तुझी जी कवच आणि कुंडल आहे ती तुम्हाला दे. आता ही कवच आणि कुंडल जी होती सज्जना, ही कुंती मातेला सूर्यदेवाने 6 मंत्र दिले होते आणि सांगितलं होतं की या मंत्राचा जप केल्यानंतर तुला 6 मुलं होते. तिला असं वाटलं मंत्र जप केल्यानंतर कुठं मुलं होत असतात का, म्हणून तिने कुमारिका अवस्थेमध्ये असतानाच मंत्राचा जप केला. परिणाम दिवस राहिले. शेवटी 9 महिने 9 दिवस अज्ञातवासात जावं लागलं आणि अज्ञातवासामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिला जो पांडव जन्माला आला तो कर्ण आहे. कर्ण हा पांडवरे पहिला, आणि त्याचा जन्म झाल्याबरोबर सूर्यदेवाने त्याला कवच आणि कुंडल दिली आणि सांगितलं, जोपर्यंत त्याच्या अंगावरती कवच कुंडल आहे तोपर्यंत याचा कोणी केसही वाकडा करू शकणार नाही. आणि ही गोष्ट कर्णाला देखील माहिती होती की आज जर मी ही कवच कुंडल काढून या ब्राह्मणाला दिली तर उद्या युद्धामध्ये माझा मृत्यू होऊ शकतो. तरी सुद्धा त्याने मागचा पुढचा विचार केला नाही. कवच कुंडल काढली आणि त्या ब्राह्मणाला दान दिली. आता कुठं करणं, कुठं आपण? इथं गावात सप्ताह बसला आणि आमची पंच कमिटी जर वर्गणी मागायला गेली तर लोक काय म्हणतात, आज तर सप्ताह बसला, तो काल्याच्या दिवशी. गुरुवारी माऊली बाबांच्या भाषेत सांगू का? माऊली बाबांच्या भाषेत सांगतो. माऊली बाबा असं म्हणतात, 5.25 रुपये दक्षिणा देऊ, सारं घर जेवायला येऊ, नाही पुरलं तर दांडक घेऊन पेत पाहू. विठाला विठाला. करणारे ते
कवच कुंडला दान दिले, तो ब्राह्मण प्रसन्न झाला. ब्राह्मण म्हणू लागला, कर्णा खरंच तू दानशूर आहे, उदार आहे. मी तुझ्यावरती प्रसन्न आहे कर्णा. तुला माझ्याकडून काय मागायचं असेल तर घे मागून. कर्ण म्हणू लागला, ब्राह्मण बुवा तुम्ही जर माझ्यावरती प्रसन्न असाल ना, एक काम करा म्हटले, मला असं शस्त्र द्या की ज्या शस्त्राचा वापर केल्यानंतर उद्या युद्धामध्ये अर्जुनाचा वध होईल. आता आली का पंचायत. हे सगळं कशासाठी केलं होतं? भल्या पहाटे कर्णाला एकटं गाठलं, ब्राह्मणाचं रूप घेतलं, त्याच्याकडे संकल्प सोडून कवच कुंडल काढून घेतली एवढ्या करता की उद्याच्या युद्धात अर्जुनाने कर्णाला मारावं याच्या करता. पण आता अर्जुनालाच मारण्याकरता शस्त्र मागतोय, काय करावं? नाविलाच झाला त्या ब्राह्मणाचा. ब्राह्मणाने एक शस्त्र निर्माण केलं आणि ते शस्त्र कर्णाच्या हातात दिलं. कर्णाला सांगितलं, कर्णा हे घे शस्त्र. या शस्त्राचा वापर केल्यानंतर अर्जुनाचा वध होईल. पण अट टाकली बरं का. आता हा पण शब्द असा आहे ना महाराज, तुम्ही या शब्दाच्या आधी कितीही बोला, या शब्दाच्या आधी कितीही बोला, कितीही चांगलं बोला, पण आला की समजायचं तिथून पुढं काहीतरी वाईट आहे. असंच माणूस आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी गेला. ते वस्तीवरती गेल्यानंतर मुलाचं घरदार पाहिलं, सगळं पाहिल्यानंतर त्याला चांगलं वाटलं. ते घर, मुलगाही चांगला वाटला. तो वस्ती सोडून असा थोडासा पुढे आला. पुढे एक वस्ती होती, त्या वस्तीवरती थांबला आणि तिथं त्या माणसांना त्याने विचारलं, म्हटले का हो ते अमुक अमुक त्यांचा मुलगा आमच्या मुलीसाठी कसं राहील? विठाला विठाला क्षणभर मला सुद्धा असं वाटलं लाईटीचा स्फोट झाला. असं तो माणूस म्हणू लागला की का हो ते स्थळ आमच्या मुलीसाठी कसं काय राहील? उरलेले असतील फटाके, त्यांना वाटलं उद्या काय वाजवता येणार नाही, दिले वाजव असो. म्हटले का हो ते स्थळ आमच्या मुलीसाठी कसं काय राहील? त्या माणसाने त्या स्थळाचं ते वर्णन करायला सुरुवात केली. अहो काय 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 स्थळ आहे, अतिशय मुलगा दिसायला देखणा आहे, सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे, पैलवान गडी आहे. बरं पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे, 50,000 रुपये त्याला पगार आहे, गावाकडे 25 एकर त्याला शेती आहे, सगळं काही ओके आहे. पण कळालं का तुम्हाला? पण मुलगा थोडी थोडी घेतो म्हणजे. आता मला सांगा, मुलगा दिसायला सुंदर आहे, 50,000 रुपये पगार आहे, घरी 25 एकर शेती आहे, पण जर मुलगा थोडी थोडी घेत असेल आणि थोडी थोडी घेता घेता जर जास्त घ्यायला लागला तर ही 25 एकर राहील का? सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे सज्जनो, पण आला तिथून पुढे धोका असतो, लक्षात घ्या. तसं त्या ब्राह्मणाने ते शस्त्र कर्णाच्या हातात दिलं. कर्णाला सांगितलं, कर्णा हे शस्त्र घे, याचा वापर केल्यानंतर अर्जुनाचा वध होईल, पण याचा वापर तुला एकदाच करता येईल, परत करता येणार नाही. काय हरकत नाही म्हटले. कर्ण परत आला आणि कौरव सैन्यामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झाला. म्हटले चला आता उद्याच्या युद्धामध्ये अर्जुनाचा वध झाला म्हणजे आपण विजयी झालो. सगळे फटाकडे वाजवायला लागले. फटाकडे आधीच वाजले म्हणायला आपल्याकडे, तिथं फटाकडे वाजवायला लागले. सगळे म्हटले चला आता उद्याच्या युद्धात आपला विजय होणार नाही. आणि ही गोष्ट सज्जनाहो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कळाली. कशी कळाली माळी महाराज? व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर नाही, न सांगता तुम्हा
ते अंतर. भगवंताला कळालं, भगवंताने सभा बोलवली. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळ्यांना सांगितलं, हे बघा, उद्या युद्ध करण्याकरता अर्जुनाला रणांगणावरती पाठवायचं नाही. म्हटले, मग देवा कोणाला पाठवायचं? देव म्हणू लागले, भीमाचा पुत्र आहे, हिडंबनी राक्षसिनी पासून झालेला, त्याचं नाव आहे घटोत्कच, त्याला रणांगणावरती पाठवायचं. म्हणजे देवा काय बोलता तुम्ही? एवढं सध्या बालक, त्याच्या ओठावरती अजून मिशा सुद्धा फुटल्या नाही, त्याला कसं रणांगणावरती पाठवायचं? म्हटले, तुम्ही माझं ऐकता का? नाही तर मग मी द्वारका गाठत असतो. म्हटले, देवा तुमची द्वारका म्हणजे आमच्या काय खाली हरकत शिल्लक राहिल्या, तुम्ही म्हणाल ते पूर्व दिशा. आणि बघता बघता दुसरा दिवस उजाडला आणि जे कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं महाराज. आता हा जो घटोत्कच होता ना, हा हिडंबनी राक्षसिनी पासून झालेला असल्यामुळे हा माये होता. त्याने अगदी सर्व कौरव सैन्य जर्जर करून सोडलं, सोडो की पळो करून सोडलं. अगदी सर्व कौरव सैन्य रक्ताच्या गुळण्या ओकायला लागलं. मग मात्र दुर्योधन घाबरला. दुर्योधन म्हणतो, करना आता आपली काही खरी गत दिसत नाही. म्हटले, एक काम कर, म्हणजे काय, तुला अर्जुनाला मारण्याकरता जे शस्त्र मिळालं त्याचा वापर इथं कर. कारण की आता आपणच जिवंत नाही राहिलो तर अर्जुनाला कोण मारणार? ऐकावं लागलं कर्णाला. धनुष्याला बाण लावला आणि त्या शस्त्राचा जो काही मंत्र असेल त्या मंत्राचं उच्चारण केलं. जसा काही बाण सोडला, घटोत्कच तिथंच संपला. मला दृष्टांतही संपला. मी तुम्हाला प्रश्न करतो सज्जना हो, शस्त्र मिळालं कोणाकरता होतं? अर्जुनाकरता. आणि त्याचा वापर कुठं झाला? घटोत्कचा करता. मग माझ्याकडे पाहता काय, भगवान पंढरीश परमात्म्याने हे जे नरदेहरूपी शस्त्र तुम्हाला आम्हाला दिलं, हे कशा करता दिलं? देवे दिला देह भजना गोमटा. पण त्याचा वापर कुठं चालला? संसारामध्ये. आणि संसार कसा आहे? संसार दुःख मूळ सबुकडे. किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसारामध्ये सुखाचा विचार नाही कोठे. तुकाराम महाराजांनी तराजू घेऊन सांगितलं, किती सुख आहे आणि किती दुःख आहे. सुख पाहता सवा पाडे, दुःख पर्वता एवढे. कबीरदासजी म्हणतात, मी पूर्ण जगामध्ये फिरलो पण मला सुखी माणूसच भेटला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखी
दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन वैरागी रे. या संसारामध्ये दुःख आहे आणि केवळ दुःख आहे. या संसारामध्ये सुख नाही सज्जनांनो. मग या संसारामध्ये जर आम्हाला सुख मिळवायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबाराय सांगतात, आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी धावा. आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी धावा. आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव जीवा सुख नोहे तेरे बिना जीवा सुख नोहे. येरती माई गे येरती माई गे येरती माई गे दुःखाची जन्मेती. येरती माई गे येरती माई गे येरती माई गे दुःखाची आपुला तो एक देव करुणी धावा तेने विन जीवा सुख नये. देव आपलासा केल्याशिवाय या जीवाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. असाच एक साधक ज्याला भगवत प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे, तो साधक जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती त्याने ऐकली आणि तुकोबारायांकडे गेला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातला तुकोबारायांना. आणि तुकोबारायांना त्याने प्रश्न केला, महाराज मला देव पाहिजे, पर्यायाने मला सुख पाहिजे, देव पाहिजे, मला काय करू? त्यावेळेला तुकोबारायांनी त्याला जो उत्तर दिलं ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. गावी गावी गीत शुद्ध करून या चित्त. तुकोबाराय म्हणू लागले, बाबा रे तुला देव पाहिजे ना, तुझं भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. ज्या अर्थी तुकोबाराने सुलभ शब्द वापरला सज्जनांनो, त्या अर्थी अवघड सुद्धा देवप्राप्तीचे उपाय असले पाहिजे. परंतु अवघड कोणी न करी सायास,
सुलभ बहुता गोड वाटे. म्हणून तुकोबारांनी सोपा असा उपाय सांगितला. नाहीतर अवघड उपाय काय नाही का? ज्ञान मार्गाने गेले तर देवाची प्राप्ती होत नाही का? योग मार्गाने गेले तर देवाची प्राप्ती होत नाही का? जप केल्याने देवाची प्राप्ती होत नाही का? तप केल्याने देवाची प्राप्ती होत नाही का? मंत्र तंत्राने देवाची प्राप्ती होत नाही का? होते. परंतु ते जे मार्ग आहेत, ते जे उपाय आहेत, ते अत्यंत कठीण असे आहेत. योग मार्गाने देवाची प्राप्ती होते, पण योग मार्ग हा अत्यंत कठीण आहे, दुःखदायक आहे. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, क्लेशोधिक तरस्तेषा अव्यक्ता सक्तचेतसा अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवद्भीर वाप्यती. ज्ञानोबरांची त्या खालची ओळी फार गोड आहे. योगाची वाटा से निघालेला सुघटा तया दुःखाचा वाटा भागा आला. जे योगाच्या वाटेने निघाले त्यांच्या वाटेला दुःख चालं. कशाप्रमाणे? त्याच्याच खालची ओवी सांगतोय का. पाहे पा लोहाचे चणे पै गोचर्या पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून. पाहे पा लोहाचे चणे ज्ञानोबरांचं उदाहरण आहे. म्हटले लोखंडाचे चणे आहे आणि ते कोणाला खायला दिले? म्हटले ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही. पै गोचर्या पडती खाणे. आता मला सांगा, त्याचं पोट भरेल का मरेल होतो? ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. तात्पर्य एवढंच सज्जन हो, की योग मार्गाने गेल्यानंतर भगवत प्राप्ती होते, परंतु ती जी वाट आहे ती अत्यंत दुःखदायक आहे, अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून ज्ञानोबा हरिपाठामध्ये सुद्धा सांगतात, योगयाग विधिये कीर्तनकार आहे स्वतः. आणि असं प्रमाण द्यावं लागतं बरं का. तर काही ठिकाणी महाराज, एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, आपले 7 ते 9 कीर्तनाची परंपरा आहे. 7 वाजता गेलो, त्यांचा हरिपाठच चालू होता. ते म्हटले महाराज म्हणा भैरवी. मी म्हटलो भैरवी. मोगरा फुलला मोगरा फुलला. ते मागचे म्हणायला लागले मोकार फुगला मोकार फुगला. मी कीर्तनामध्ये प्रमाण दिलं, तिन्ही देव जसे परब्रह्मीचे ठसे. ते मागचे म्हणायचे तिन्ही देव जसे परभणीचे ससे. एकदा काल्याच्या कीर्तनामध्ये मी प्रमाण दिलं, सांग सुदाम्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. सांग ना पाण्यात गेला कसा. तुझी मागचे काय म्हणायची माहिती का? सांग सुदाम्या हरीचा चेंडू पाण्यात गेला ससा. मी म्हटलं कसा? ते म्हटले ससा. विठाला विठाला. कशा करता सांगितलं? आपण एक म्हणावं, मागचे भलतच म्हणतात. इथं आमचे बाबासाहेब महाराज माळी अतिशय उत्कृष्ट मृदंगवादक आहेत, अतिशय उत्कृष्ट गायनाचार्य आहेत आणि उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत. पण त्यांनी अतिशय समर्पक प्रमाण दिलं. योग याग विधी नेनो ही सिद्धी वायाची उपाधी धर्म. अनेक वाटा आहेत, परंतु कलियुगामध्ये ह्या ज्या वाटा आहेत सज्जना हो, त्या सर्व वाटा बंद झाल्या, किंबहुना त्या क्षीण झाल्या. तुकोबारा म्हणतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन. तुम्ही बघा, आपण जर मेडिकल मध्ये गेलो, एखादं औषध जर आपण घेतलं तर त्या मेडिकलच्या औषधाच्या बाटलीवरती 2 तारखा लिहिलेल्या असतात. एक तारीख ती औषध कधी तयार झाली याची असते, आणि एक त्या तारखेनंतर हे औषध जर घेतलं तर त्याची विषबाधा होते, एक्सपायरी डेट म्हणतात त्याला. तसं सध्या कलियुगामध्ये इतर ज्या वाटा आहेत त्या सगळ्या
एक्सपायर झाल्या. अवघ्या वाटा झाल्या शीन, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता. एक तर कळत नाही आणि कळलं तर घडत नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात तुझं भावा आहे देव. तुला देव पाहिजे ना बाबा, मग तरी हा सुलभ उपाय. काय उपाय तुकोबाराने सांगितला? तुकोबारा म्हटले भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. राज आम्ही जर चित्त शुद्ध केलं नाही आणि जर देवाचं गीत गायलं, देवाचं नामस्मरण केलं तर आम्हाला देव मिळणार नाही का हो? त्याच्यासाठी अजून एक उदाहरण सांगितलं. एक गुरुजी होते, त्यांचा एक शिष्य होता. तो शिष्याने गुरुजींना प्रश्न केला का हो गुरुजी, तुम्ही पाठामध्ये नेहमी सांगतात चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा. काय गरज आहे चित्त शुद्ध करण्याची? त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते. तुकोबारांच्या प्रमाणे चित्त जर निर्मळ नसेल तर भगवान परमात्मा तिथे येऊ शकत नाही. म्हणून चित्त शुद्ध करा. पण तरी सुद्धा चित्त शुद्ध जर केलं नाही तर देव भेटणारच नाही का? मग उदाहरणाने त्याला पटवून दिलं. काय केलं? दोन अशा वाट्या घेतल्या. दोन वाट्यांमध्ये थोडं थोडं पाणी टाकलं आणि दोन्ही वाट्यामध्ये एक एक रुपयाचं नाणं टाकलं. त्याला विचारलं, सांग तुला कुठल्या वाटीतलं नाणं दिसतं? त्यावेळेला त्याने सांगितलं, मला दोन्ही वाटीमधलं नाणं चांगल्या प्रकारे दिसतं. मग गुरुजींनी काय केलं, थोडीशी माती घेतली आणि एका वाटीमध्ये टाकली. त्या वाटीमधलं पाणी घाण झालं, मलिन झालं, अशुद्ध झालं. आणि मग त्याला विचारलं, आता सांग तुला कुठल्या वाटीतलं नाणं दिसतं? त्यांनी सांगितलं, गुरुजी सोपं उत्तर आहे, ज्या वाटीतलं पाणी शुद्ध आहे त्यातलं नाणं दिसतं, ज्या वाटीतलं पाणी अशुद्ध झालं त्यातलं नाणं मला दिसत नाही. म्हटले हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तो भगवान परमात्मा दुसरा तिसरा कुठं राहत नाही, तर तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतासी कामू, विषयावरी सर्वा घटी राम, देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. तो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण एक आहे, तुमचं चित्त हे अशुद्ध झाल्यामुळं तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटत नाही. एकदा की चित्त शुद्ध केलं की तो भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून शुद्ध करून या चित्त. एकदा की चित्त शुद्ध झालं मग काय करायचं? मग त्या भगवंताचं गीत गायचं. आता गीत गात असताना म्हटले महाराज गीत गायचं तुम्ही सांगतात, पण गीताचे तर अनेक प्रकार आहे. राष्ट्रगीत आहे, भावगीत आहे, भक्तिगीत आहे, हे का नाही, अभंग आहे, गवळणी आहे, लावणी आहे, हे सगळे गीताचेच प्रकार आहे. कुठलं गीत गायचं? त्यावेळेला तुकोबारा सांगतात, रामकृष्ण गीती गात गात, टाळ चिपुळ्या वाजवीत, छंदी आपुल्या नाचत, निज घेऊनी फिरत गा, जनी वनी अवघादी वासनीचा पुसावा ठाव. म्हटले तुम्ही त्या भगवंताचं गीत गायचं. कोणतं गीत गायचं? रामकृष्ण हे गीत गायचं. राम का गायचं? त्याचं कारण आहे, आज रामनवमी. राम शब्दाला फार मोठं महत्व आहे सज्जन, आणि राम नामाची ताकद देखील फार मोठी आहे. सांगून जाईल मी आपल्याला. शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे, रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याति पातकम, पुनः प्रवेश भावेच मकारस्तुक पाठवत. रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याति पातकम. रा म्हणा तोंड उघडतं आणि म म्हणा तोंड मिटतं. रा म्हणा तोंड उघडतं म्हणजे आतले पातक सगळे बाहेर जातात आणि आतले गेलेले पातक पुन्हा त्यांना प्रवेश नाही, म्हणून म्हटलं की तोंड बंद होतं. एवढा मोठा प्रभाव, एवढं मोठं
महिमा हा रामनामाचा आहे. रामनामाची धन्य ख्याती पापी तरले पुढे तरती. आतापर्यंत या रामनामाने महाराज अनेक जण तरुण गेले. तारीला कोळी अजामेळ गणिका आणि ते सकळ. तो वाल्या कोळी जो होता ना त्याच्या तोंडामध्ये 3 शब्द होते, हाना मारान तोडा. याच्यापेक्षा चौथा शब्द त्याला माहित नव्हता. परंतु पूर्व सुकृत पुण्य फळाला आलं आणि नारद मुनी सारख्या संतांची भेट झाली. त्यांनी उपदेश केला रामनामाचा. पण त्याच्या तोंडामध्ये राम येत नव्हतं बरं का, मारा मारा म्हणायचं. नारद मुनी म्हणू लागले ठीक आहे मारा मारा म्हण, कारण की 2दा मारा मारा म्हटलं की एकदा राम होतय. पण तो मारा मारा म्हणायला लागला. मरा 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 मराम राम राम मरा मरा म्हणता राम राम म्हणायला लागला. आणि राम राम म्हणता म्हणता केले रामजन. राम आली केले रामजन. राम आली केले रामजन. राम आली केले रामजन. कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण. रामा आधी भगवान प्रभू श्री रामचंद्र जन्माला येण्याच्या आधी रामायण करून ठेवलं. एवढी मोठी ताकद ही रामनामाची सज्जन. आणखीन सांगून जाईल मी आपल्याला. ज्यावेळेला भगवान प्रभू श्री रामचंद्र लंकेकडे जाण्यासाठी समुद्रावरती सेतुबंधनाचं काम चालू होतं ना, त्या सेतुबंधनामध्ये नल आणि नील असे 2 वानर होते. त्यांना ऋषींचा शाप होता, जड वस्तू तुमच्याकडून पाण्यामध्ये तरेल. दोघे जणांनी दगड घ्यायचे समुद्रात टाकायचे, दगड घ्यायचे समुद्रात टाकायचे. पाण्यावरती दगड तरत होते, पण दगड काही एकमेकाला जोडले जात नव्हते. मग आमचे हनुमंतराय बुद्धिमता वरिष्ठ हनुमंतरायांनी एक युक्ती केली. काय केलं, एका दगडावर लिहिलं रा आणि दुसऱ्या दगडावर लिहिलं म. आणि मग त्या नल आणि नीलांना सांगितलं की आता हे दगड तुम्ही पाण्यात टाका. मग ज्या वेळेला दगड पाण्यात टाकले त्यावेळेला रा आणि म हे 2 दगड जरी पाण्यात वेगवेगळे टाकलेले असले तरी ते जवळ जवळ यायचे, रा आणि म. आणि अशा प्रकारे सेतुबंधनाचं काम सुरू झालं. आणि हे भगवान प्रभू श्रीरामचंद्रांनी पाहिलं. पण प्रभू थोडस तिथून बाजूला गेले आणि एक छोटासा दगड प्रभू राम श्रीचंद्रांनी उचलला आणि असा पाण्यामध्ये टाकला. पाण्यामध्ये जसा टाकला तसा तो बुडाला. पुन्हा दुसरा दगड घेतला, पुन्हा दुसरा दगड पाण्यामध्ये टाकला, तोही बुडाला. थोडस प्रभू राम श्रीचंद्रांना वाईट वाटलं आणि पुन्हा एकदा म्हटले शेवटचं ट्राय करू आता. पुन्हा एकदा तिसरा दगड घेतला, तो पाण्यात टाकल्याबरोबर तोही बुडाला. शेवटी त्यांना शंका आली आपल्याला कोणतरी पाहतय, म्हणून भगवंताने असं माग वळून पाहिलं तर माग कोण होत, हनुमंतराय उभे होते. म्हटले तुम्ही कधी आले, म्हटले पहिल्याच दगडावर. म्हटले देवा अहो तुम्ही कितीही पाण्यामध्ये दगड टाकले तरी ते पाण्यामध्ये दगड तरणार नाही. ही ताकद तुमची नाही, ही तुमच्या नामाची ताकद आहे. आणि ही आम्हाला माहितीये, ती तुम्हाला माहितीये. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा ठावाची आहे. म्हणून भगवंताचं गीत गायचंय सज्जनांनो. आता भगवंताचं गीत गायचं, पण कोणतं गीत गायचं भगवंताचं? रामकृष्ण गीत गात. पण गाण्याकरता त्यांनी प्रश्न केला तो कुमारात, तुम्ही गायचं म्हणताय, गाण्याकरता आम्हाला तर स्वरही नाही, आम्हाला तर तालही नाही, आम्हाला पखवाजातला बोलही कळत नाही, गायनातली रागही आम्हाला कळत नाही, मग आम्ही कसं गायचं? महाराजांनी सांगितलं बाबा रे, तुला जर देवाने सुस्वर दिलेला नसेल, चांगलं उत्तर तुझ्या मुखामधून, चांगलं मधुर स्वर तुझ्या मुखातून निघत नसेल तर काळजी करू नको. भगवान परमात्मा त्याचा भुकेलेला नाहीये. तुला जसा येईल तसं रामकृष्ण हरी तू म्हण. नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवी,
बघा बरं का, तुकोबारायांचे शब्द फार सुंदर आहे. कारण की स्वर प्रत्येकाला आहे, पण सुस्वर फक्त गायकाला असतो. म्हणून गाता येईल तेनेची गावी, गेरी हरी हरी म्हणावे. म्हणून दिधला सुस्वर नाही देवे, हरकत नाही म्हटले तुकोबाराय. नाही दया विना भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुला जसं येईल तसं बाबा, पण रामकृष्ण हरी म्हणत जा. तर एक पथ्य पाळ म्हटले काय, ज्या वेळेला तू देवाचं नामस्मरण करशील ना, त्यावेळेला देवाविषयी भाव आणि प्रेम अत्यंत महत्वाचं आहे. देवाविषयी जर भाव असेल, देवाविषयी जर प्रेम असेल आणि संतांवरती जर विश्वास असेल ना, तर तो प्रभू तुझ्या घरी येईल. घरी रामायणातला फार गोड प्रसंग आहे. मातंग समाजामध्ये असणारी शबरी, तिचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर त्या मातंग समाजामध्ये प्रथा आहे, भिल्ल समाजामध्ये प्रथा आहे की लग्नामध्ये मेजबानी म्हणून मांसाहार दिला जातो. आणि ते समोर असणारे शेळे बकऱ्या त्यांनी पाहिले, वडिलांना विचारलं, शबर राजाला म्हटले का हो बाबा हे कशासाठी? म्हणजे तुझं लग्न नाही का, मग तुझ्या लग्नात आलेल्या लोकांना मेजबानी कशाची? तिने विचार केला, उद्या माझं लग्न होणार, माझ्या लग्नामुळे जर एवढ्या सगळ्या मुक्या प्राण्यांचा जर जीव जात असेल तर मी लग्नच का करते, त्यापेक्षा मी ब्रह्मचारी राहिलेली बरी. तिने त्याच वेळेला आपला महाल सोडला आणि जंगलामध्ये गेली. जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारे ऋषी, त्या ऋषी मातंग ऋषी, त्यांची सेवा केली. ती इकडं आला, मातंग ऋषींची सेवा केली. आणि मातंग ऋषींची सेवा केल्यानंतर जात असताना निजधामाला मातंग ऋषी सांगून गेले, म्हणले हे बघ शबरी, या ठिकाणी त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्र येणार आहेत आणि ते तुला दर्शन देणार आहेत. पण ते तुला दर्शन नक्की देतील, फक्त तू एक काम कर म्हटले, इथं बसून त्यांचं नामचिंतन करत, त्यांचं नामस्मरण करत, भावाने प्रेमाने त्यांचं नामस्मरण करत राहा. तिने संतांच्या पायावरती मस्तक ठेवलं, संतांच्या चरणावरती तिने विश्वास ठेवला. श्री संताची माथा चरणावरी, संताची पायी हा माझा विश्वास ठेवला संतांच्या वचनावरती. ते जरी मी धामाला निघून गेले तरी ती सकाळीच उठायची, त्यानंतर ती बोरं आणायची, फुलं आणायची, सगळा असणारा आश्रम साफ करायची शबरी. चारही बाजूला साफसफाई करायची, चारही बाजूला त्या ठिकाणी फुलं टाकायची. का? माझे भगवान प्रभू श्रीरामचंद्र येणार आहे, माझे भगवान प्रभू श्रीरामचंद्र येणार आहे. आणि ते आल्यानंतर त्यांच्या पायामध्ये दगड टोचायला नको, काठी टोचायला नको, त्यांना फुलं त्या ठिकाणी ते टाकून ठेवायची. सुंदर असे ते बोरं त्या ठिकाणी ती आणायची. आणि बोरं आणल्यानंतर मला तुझा भाव एवढा, तिचं एवढं प्रेम भगवंतावरती की ती स्वतः प्रथमतः खायची. आणि जे गोड बोर असेल ते बाजूला ठेवायची, जे आंबट असेल ते बाजूला काढून ठेवायची. आणि ती म्हणायची, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिये का पावन होगा, आएंगे रघुराज में तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा. हा शबरीचा असणारा भोळा भाव, प्रेम पाहून भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले सज्जन. आणि आल्यानंतर भगवंताला पाणी पिण्याकरता दिलं, असं नसतं केलं, खाण्याकरता बोरं दिली, लक्ष्मणालाही दिली आणि रामप्रभूंनाही दिली. रामप्रभूंनी पाहिलं बोरं उष्टी आहे, पण शबरीचा भाव शुद्ध आहे, म्हणून शुद्ध भाव असल्यामुळे त्या ठिकाणी ती बोरं खायला भगवंताने सुरुवात केली. आणि लक्ष्मण भैयांना म्हणू लागले तुम्ही खा. लक्ष्मण भैया म्हणू लागले हे बोरं तर उष्टे, हे कसे खायचे? म्हणून लक्ष्मण भैयांनी ते बोरं असे माग टाकले, असे माग फेकून दिले. त्याचं कारण आहे, लक्ष्मण भैयांना 14 वर्षाचा उपवास होता. 14 वर्ष जो उपवास करील
त्याच्या हातून इंद्रजित मारला जाणार होता. म्हणून 14 वर्षाचा उपास लक्ष्मीबाईंना होता. पण एक आहे सज्जनाहो, भक्ती केलेली आहे शबरी मातेने, तिचा अनादर त्यांच्याकडून घडला. आणि ज्यावेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला आणलेली संजीवनी दुसरी तिसरी कोणती नसून तर ती बोरच आहे सज्जना. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे सज्जनाहो की शबरी माताची होती, तिचा शुद्ध भाव होता. म्हणून बोरे खाय भिल्लिनीची ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची. तो भाव ते प्रेम जर भगवंताच्या विषयी असेल तर त्या प्रेमामुळे देव प्राप्त होऊ शकतो. म्हणून तुकोबा म्हणतात तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव विठोबा रघुमाई. गावी गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबा म्हणतात बाबा रे तुला जर देव पाहिजे असेल ना तर तू एक काम कर म्हटले, चित्त शुद्ध कर आणि भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं गीत गा. हा त्याच्या प्राप्तीचा सोपा उपाय आहे. आता पुढे सांगतोय का, आपल्याला जर आपण जर डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला ज्या वेळेला औषध देतात सज्जन आहोत, त्या औषधाबरोबर डॉक्टर आपल्याला काही पथ्य पाळायला लावतात, बरोबर की नाही? पथ्य जर पाळले नाही तर औषधांचा गुण येत नाही. तसं तुकोबारांनी देवप्राप्तीचं औषध सांगितलं पहिल्या चरणात, पण देवप्राप्ती करण्यासाठी जे पथ्य आहे ते सांगितलं तिसऱ्या चरणात. अनेकांचे कानी गुण दोष मनान आणि हे पथ्य महाराज हो. कारण की तुम्ही किती औषध घ्या पण जर पथ्य पाळलं नाही तर गुण येत नाही. चित्त शुद्ध केलं, भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं गीत गायलं, देव मिळणार आहे. पण दुसऱ्याचे गुण दोष मनात सुद्धा आणायचे नाही. वाचेने तर बोलायचेच नाही, मनात सुद्धा आणायचे नाही. आणि जर असं तुम्ही केलं तर मग तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आणखीन एक पथ्य सांगितलं, संत दिसलेले दिसते की त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. आणि जर तुम्ही असं केलं तर मग तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आणखीन एक पथ्य सांगितलं, वेचिते वचन जेणे राजे समाधान. असं बोलायचं जेणेकरून समोरच्या माणसाला सुख समाधान वाटलं पाहिजे, आपल्या बोलण्यातून दुसऱ्या माणसाला दुःख झालं नाही पाहिजे. असं जर तुम्ही बोलला तर मग तुझं बाबा हे देव तरी हा सुलभ उपाव. आणि सगळ्यात शेवटचं पथ्य सांगितलं, तुका म्हणे फार. पहिल्यांदा तुकोबारांनी फार शब्द वापरला. परोपकार करा, फार करा. किती करा? फार परोपकार करा. पण तुकाराम महाराजांना माहिती होतं 2024 साली लोक फार कंजूस होणार आहे, मग खिचूस होणार आहे. लोक काय परोपकाराच्या भानगडीत पडणार नाही. मग तुका म्हणे फार, पण तुकोबारांनी नंतर विचार केला, म्हटले लोक परोपकार काय करणार नाही. मग ठीक आहे बाबा हो, नाही फार करता आला तर मग थोडा तरी परोपकार. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. ज्ञानेश्वर यथामती यथावकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एक छोटीशी सूचना आहे, ती पिशवी द्यावी. दिनांक 1 मे ते 21 मे 2024 आपल्या जवळच श्री क्षेत्र चिकणी
इथे श्री संत भागवत बाबांचा मोठा आश्रम आहे। त्या आश्रमामध्ये दिनांक 1 मे ते 21 मे या दरम्यान माझे मित्र हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज थोरात आणि मी स्वतः आणि आणखीन काही आमचे मित्रमंडळी आहे, महाराज मंडळी आहेत, आमच्या सर्वांनी एक उपक्रम राबवलेला आहे। तो उपक्रम असा आहे की स्वानंद सुखनिवासी परमपूज्य भागवत बाबा वारकरी बाल संस्कार शिबिर। आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे, मुलांना सुट्टी आहे, मुलं इकडं तिकडं फिरतात, मुलांचा वेळ वाया जातो। त्यापेक्षा जर 21 दिवस जर तुम्ही मुलगा आमच्याकडे आणून टाकला, तिथं मुलाला सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सगळी व्यवस्था केलेली आहे, राहण्यासाठी खोल्या आहेत, असा सभागृह आहेत, मोठं खेळण्यासाठी मैदान आहे मुलांना, आणि त्यामध्ये आपण मुलांना श्रीमद भगवद्गीता शिकवणार आहोत, हनुमान चालीसा शिकवणार आहोत, श्रीराम स्तोत्र शिकवणार आहोत, मृदंग, तबला, हार्मोनियम, गायन, टाळ, विणा, सर्व वारकरी गायन, पावल्या, हरिपाठ सर्व काही त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय शिक्षण मुलांना दिलं जाणार आहे। आणि 20 दिवसाचं शिबिर असून फक्त 1000 रुपये फी आपण ठेवलेली आहे। बाकीच्या ठिकाणी 21 दिवसाची 2100 रुपये ठेवलेली आहे, परंतु आपल्याला ना नफा ना तोटा या तत्वावरती फक्त विद्यार्थी घडावा, मुलाला चांगले संस्कार लागावे। आज जर आपण पाहिलं तर तरुण पिढी ही भरकटत चाललेली आहे, व्यसनाधीन होत चाललेली आहे, म्हणून त्या मुलांवरती चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने वारकरी संप्रदायाचे संस्कार त्या मुलांना लागावे या उद्देशाने हे 21 दिवसांचं शिबिर आहे। फी फक्त 1000 रुपये आहे आणि आम्ही फक्त 50च विद्यार्थी घेणार आहोत, कारण की आम्हाला मुलांना चांगलं शिकवायचं आहे। आम्हाला त्याच्यामधून काय मिळेल काय राहील तो नंतरचा भाग, परंतु आम्हाला मुलांना चांगलं शिकवायचंय म्हणून आम्ही भरमसाठ 100 पोरं घ्यायचे आणि कोणालाच काही शिकवायचं नाही, 20 दिवस फक्त खाऊ घालायचे आणि घरी पाठवायचे, असं आम्हाला करायचं नाही। आम्ही फक्त 50च विद्यार्थी घेणार आहे। 35 विद्यार्थी ऑलरेडी ऍडमिशन झालेलं आहे, फक्त 15 विद्यार्थ्यांची आम्हाला गरज आहे। तेव्हा तुमच्या जर विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलांना जर तुम्ही पाठवू इच्छित असाल तर कीर्तन संपल्यानंतर माझ्याशी संपर्क साधा। असो, झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो। या ठिकाणी मृदंगवादक असतील, टाळकरी मंडळी असतील, गायनाचार्य असतील, विनेकरी बाबा असतील, सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग सर्वांनी शांत चित्ताने सेवा श्रवण केली। सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो। तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल। भगवान की